तुम्ही कधी अशी भाजी खाल्ली आहे का? जी दिसायला खूपच सिंपल पण टेस्ट अप्रतिम लागते. हो, आज मी तुमच्यासाठी सोयाबीनचे वडे घेऊन येत आहे, जे की शरीरासाठी खूपच असे पौष्टिक असतात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी मी कोमट पाण्यामध्ये सोयाबीनचे वडे भिजत घातले होते. आता ते एका चाळणीत काढून घेत आहे. टेस्ट केले तर सोयाबीनचे वडे खूपच छान भिजलेले आहेत. आता मी कोथिंबीर, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, लसूण आणि थोडासा कोबी कट करून घेतलेला आहे. कढई तापत ठेवली आहे. त्यात 1 ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे. मोहरी, जिरे, लसूण आणि कांदा सोबत शिमला मिर्च परतून घ्यायचं आहे 1 ते 2 सेकंद आणि आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. कोबी हे छान असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनटं. हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलेला आहे, हा माझा घरचा मसाला आहे. धनेपूड टाकलेले आहे, 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी 3 ते 4 चमचे इथे दही घेतलेलं होतं, ते टाकलंय आणि छान मिक्स करून घेत आहे. 1 मिनटं मी झाकण ठेवलं होतं. हिंग टाकलाय. हे परतून घ्यायचं आहे. ओवाही टाकलेला आहे मी त्यात थोडा. आता सोयाबीनच्या वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला कढईत टाकायचे आहेत. सर्व प्रकारे असे वडे मी कढईत टाकून छान असं परतून घेत आहे. बघा, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 ते 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. झाकण काढलं की मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. गॅस बंद करून आपली ही मस्त जबरदस्त भाजी तयार. खूपच पौष्टिक अशी भाजी असते सोयाबीनचे वडे म्हणजे, आणि खायलाही खूपच टेस्टी. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.